नमस्कार मंडळी, माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. आज आहे तारीख 19 जुलै आणि आपण रिसेंटली लडाख राईड कंप्लीट करून आलो आहे. 2 जुलैला आलो आहे आपण रिटर्न. तर त्याचाच थोडा डेटा ट्रान्सफर करत होतो मी आणि ऑब्व्हियसली ऑफिसचे कामं सगळे बॅकलॉगमध्ये पडलेले, त्यामुळे आपल्याला सगळा ब्लॉग रेडी करायला थोडा टाईम गेला. पण ठीक आहे, तेच डेटा ट्रान्सफरला लावलेला. मी म्हटलं थोडा प्रिपरेशन ब्लॉगही व्हायलाच पाहिजे. सो आपण राईड चालू केलेली 14 जूनला आणि म्हणजे लडाखचा जो मेन पार्ट आपल्याला जो कवर करायचा होता या राईडमध्ये, तो आपण अराऊंड 25 जूनपर्यंत तो म्हणजे कंप्लीट केला आणि तिथून आपली राईड आपण एक्सटेंड केली केदारनाथपर्यंत. सो बरीच मोठी राईड होती. सो म्हटलं थोडंसं काय काय तयारी केली मी माझ्या एंडनी, मी ते तुम्हाला सांगतो. ही राईड आपण चालू केलेली श्रीनगरला 14 जूनपासून. सो आपण गाड्या पुण्यातनं पहिले डायरेक्टली श्रीनगरला शिफ्ट केलेल्या आणि आपली ही राईड कंप्लीट केलेली आपण चंदीगडला. आणि त्यामुळे म्हणजे चंदीगड टू पुणे आपण परत बाईक्स आपल्या शिफ्ट केलेल्या. आपण 2 वेगळ्या प्रोव्हायडर्सकडनं शिफ्ट केलेल्या, कारण की पहिल्याचा एक्सपिरियन्स ओके होता, दुसऱ्याचा ठीक होता, चांगला होता म्हणजे रिटर्न येतानाचा. सो त्याची मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल की कुठून शिफ्ट केल्या, काय काय प्रोसेस होती वगैरे, ते सर्व तुम्हाला सांगेल. सो लडाखमध्ये जूनमध्ये युजली रिमझिम पाऊस आणि थंडी असाच कन्सेप्ट असतो. आपल्यासाठी तर थंडी आहे, ते लोक उन्हाळा म्हणतात तिथं, बट आपल्यासाठी ती थंडीच आहे. सो त्या हिशोबाने आम्ही सगळी प्लॅनिंग केलेली कपड्यांची वगैरे. बेसिक्स तर रेन गेअर तर ते कॅरीच करणं आहे, सो रेन गेअर्स तर होतेच. आणि बाकी जे बेस लेअर्स वगैरे मी ते तुम्हाला तर सांगतो काय काय आम्ही कॅरी केलेलं. तर मी हा बेस लेअर घेतलेला मेन थर्मल टॉप फॉर स्किंग BL100 ब्लॅक. हा आधी 999लाच होता, मी पण 999लाच घेतलेला. आता तो डिस्काउंटमध्ये 499ला आहे. हा टॉप होता आणि ही पॅन्ट होती. सो मी जेव्हा हा सेट घेतलेला तेव्हा 2000ला पडलेला. 2-3 महिने आधी घेतलेला मी हा. आणि याच्या आधी पण एक सेट होता माझ्याकडे स्पितीचा. सो मला ट्रस्ट होता याच्यावर की हे सॉर्टेड आहे, थंडी बिलकुल नाही वाजत त्यांनी. सो हे मी कॅरी केलेलं. त्यानंतर हे वॉटरप्रूफ ग्लव्स मी रेकमेंड नाही करत, बट माझ्याकडे हे एक्स्ट्रा होते म्हणून मी रायडिंग ग्लव्स असे स्पेसिफिकली वॉटरप्रूफवाले घेतले नाही. बट आमच्या ग्रुपमध्ये मानसिंग सर, शार्दूल आणि अक्षय तिघांनी पण हे ग्लव्स घेतलेले रायडा एल्प्स. तर मिक्स्ड रिव्ह्यू आहे. काय काय जणांना काय प्रॉब्लेम नाही आला, काय काय जणांना आला, बट डिपेंड्स. म्हणजे जर तुम्ही ओला हात घेऊन त्याच्यात घातला असेल तर थोडासा इश्यू येईलच, बट आय डोंट नो. याचे मिक्स्ड रिव्ह्यूज आहे. सो मी पण याच्यात म्हणजे शुअर नाही आहे आणि मी हे म्हणजे नाही वापरत. मी त्यापेक्षा प्रेफर करतो आपले रेग्युलर ग्लव्स आणि त्यामध्ये आपले जे सर्जिकल ग्लव्स येतात जे तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतात डझनवरती. सो ते प्रेफर करतो, म्हणजे आतमध्ये सर्जिकल आणि त्याच्यावरती मग रायडिंग ग्लव्स. सो सॉर्टेड आहे तो जुगाडसुद्धा. मी या सॉक्सचं सांगत होतो तुम्हाला. तर हे सॉक्स मी 2023पासून वापरत होतो. या राईडलाही वापरले, बट ठीक आहे, मी एवढा काय सॅटिस्फाईड नाही आहे, कारण की थोडंफार मॉइश्चरसारखं झालेलंच या सॉक्समध्ये. तर मे बी हे जुने असल्यामुळे पण होऊ शकतं, माहिती नाही, बट स्टील थोडंसं प्रॉब्लेम दिलाच. आणि शार्दूलनी मला वाटतं हे वापरलेलं आहे, बट यालाही काय वेगळा नव्हता. यालाही थोडंफार मॉइश्चर पायामध्ये जायचंच, तर तो प्रॉब्लेम होताच. आणि रायनॉक्समध्ये अजून एक ऑप्शन आहे हा H2Go EVO म्हणून. याला इथं जर बघू शकता तुम्ही वरती, इथं थोडंसं रबरसारखं आहे. सो वरतून पण पाणी सिपिन नाही होत, बट माहिती नाही, म्हणजे तुम्ही जर कोणी वापरलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसे येते सॉक्स. ठीक आहे, सॉक्स नंतर आपण घेतलेले हे रेन कवर्स. अगेन आजकाल इंस्टाग्रामला खूप व्हायरल होतात त्या गोष्टी की याच्यात नाही पाणी सिपिन होतच आहे, सेम माझ्या केसमध्ये झालेला. सो मी यालाही काय एवढा सॅटिस्फाईड नाही आहे. एवढे पैसे टाकून कितीला आहे, 1500 रुपयाचं महाग आहे. त्यापेक्षा झील मी प्रेफर करेल नेक्स्ट टाईम. सॉक्ससाठी मी अजून एक सेफ्टी नेट मी कॅरी केलेली आहे, शू कवर. हे भारी आहेत, एक नंबर. याच्यात बिलकुल पाणी नाही गेलं. फक्त याच्यात 1-2 गोष्टींचं लक्ष ठेवायला लागतं की आपल्याला एक साईज अप घ्यायची आपल्या शूजपेक्षा, डिपेंडिंग ऑन म्हणजे तुमचे शूज कसे आहेत. हाय म्हणजे अप टू अँकल आहेत का अप टू नी आहेत, त्याच्यावरती तुम्ही डिसाईड करू शकतात. बट मी थोडे 1-2 साईज मोठं घेतलेलं. माझे थोडेसे हाय म्हणजे नीच्या आसपास येतात माझे शूज. सो मी त्या हिशोबाने थोडेसे मोठे घेतलेले. बट हे सॉर्टेड, याच्यात बिलकुल पाणी नाही गेलं. सो हे एकदम सही इन्व्हेस्टमेंट वाटली. हे पण महाग आहे 2000ला, बट वर्थ इट आहे, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा प्रॉब्लेम याला असा आहे की ही जी ग्रिप आहे ना, म्हणजे एवढं कॉन्फिडन्स नाही आहे त्याने, काय माहिती. म्हणजे मी बरंच ऑब्झर्व केलं, थोडंसं स्लिपरीच होऊन जातं आहे म्हणजे आपल्या शूज रायडिंग शूजशी कम्पेअर केलं तर. शू कवर नंतर ऑब्व्हियसली आपली रायडिंग गेअर्स तर येतातच आपले. म्हणजे मी जॅकेट होतं माझ्याकडे एक स्टेल्थ इव्होचं रायनॉक्सचं, सोलेसची रायडिंग पॅन्ट आहे. आपले रायडाचे डिस्कवरच आहे का बहुतेक तो मॉडेल, आम्ही तर टाकतो त्याचा फोटो. तर ते वाले शूज आहे रायडाचे. त्यानंतर काय ग्लव्ज आपले रायनॉक्सचे माझ्याकडे मी 2 घेतलेले ग्लव्स कॅरी केलेले.
एक ओला वगैरे झाला तर. एक छोटे होते माझ्याकडे, एक फुल गॉन्टलेट आहे रायनॉक्सचे. छोटेवाले आय गेस माझे याचे आहेत, मला आठवेल, फोटो टाकतो मी त्याचा. ठीक आहे. हां, नेक्स्ट आपण कॅरी केलेलं थंडीच्या हिशोबाने वॉर्मीज. सो हे आहे वॉर्मी पॅड्स. तुम्हाला ॲमेझॉनला मिळून जाईल. थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहे बट वर्थ इट आहे. लकीली आम्हाला काही यूज नाही झाले बट हे कॅरी केलेले. त्यानंतर लिस्टमध्ये काय अजून आपलं इन्फ्लेटर. हां, मी क्युबोचा इन्फ्लेटर कॅरी केलेला, बकवास आहे. हा कॅरी नका करू. एक डायलेक्ट म्हणून ब्रँड आहे, त्याची लिंक मी टाकून देतो. तर डायलेक्ट म्हणून एक आम्ही घेतलेला, म्हणजे शार्दूलने कॅरी केलेला तो एक्स्ट्रा. तर तो चांगला वाटला मला. थोडा म्हणजे 2025च्या रेंजमध्येच आहे तो सुद्धा, बट चांगला आहे तो. 6000 mAh आहे काहीतरी तो. हो करेक्ट, तो मस्त आहे, तो कॅरी कराल. त्यानंतर आपल्या लिस्टमध्ये पुढचं आहे पंचर किट. पंचर किट मी यूज नाही झालं, हे विलीबी म्हणून आहे, हे वाला कॅरी केलेलं. त्यानंतर काय आपल्या लिस्टमध्ये पुढे टिश्यूज आणि हेल्मेट क्लीनर. हां, हेल्मेट क्लीनर मी हे नेलेलं. हे आहे शायनिक्स प्रो. हे ॲमेझॉनला मिळेल तुम्हाला, बट मला काही गरज नाही पडली वापरायची, तसं काही प्रॉब्लेम नाही आला. बट कधी कधी आपलं हेल्मेट ओलं झालं तर मॉइश्चरमुळे थोडा वास वगैरे येतो, तर साफ करायला ठीक आहे. बाकी आपले चेन ल्यूबच्या गोष्टी. सो मी वापरत होतो ल्यूब करायला मोटिव्हचं, काय नाव आहे, MC केअर C2 काहीतरी आहे हे वालं. त्यानंतर क्लीनर, चेन क्लीन पण मी मोटिव्हचंच वापरतो. अरे यार नेमकं विसरलो का काय, मी क्लीन नाही आहे. हां, हे आहे आपलं चेन क्लीन. सो याला पण कम्पॅटेबिलिटी असते रिंगची, सो ते नक्की चेक करून घ्या तुमच्या बाईकला कोणती रिंग आहे, त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल. सो हे एक चेन क्लीनर वापरलेलं. कधी न विसरणारं WD-40. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की गाडीचे म्हणजे स्टँडपासून आपल्याला म्हणजे टाईट होतो, आपला धूळ वगैरे गेली की स्टँड थोडा टाईट होतो. सो WD-40 लाईफ सेवर आहे त्या केसमध्ये. कधी कधी स्क्रूला पण रस्ट लागलेला असतो आपल्या बाईकच्या, सो WD-40ने ते सुद्धा काम सोपं होऊन जातं. त्यानंतर ब्रेक क्लीनर, हे तर खूप इम्पॉर्टंट वाटतं मला. या राईडला जास्त वापरलं नाही गेलं माझं, बट स्टील कधी कधी आवाज खूप येतो ब्रेक्समधनं, सो हे क्लीनर खूप इम्पॉर्टंट आहे. सो ब्रेक्स थोडेसे स्मूथ होऊन जातात. त्यानंतर अजून एक लाईफ सेवर झिप टाय. तर हा 120 LBS वाला आहे, ॲमेझॉनला मिळेल हा तुम्हाला. स्पितीच्या राईडला माझा एक एक्सपिरियन्स आहे याच्यासोबत, की याने पूर्ण बॅश प्लेट कॅरी केलेली आहे एका मित्राच्या बाईकची. सो हे पण एक लाईफ सेवर आहे, इम्पॉर्टंट आहे हे नक्की. म्हणजे नुसती बाईक नाही, तुम्ही कुठे कारने सुद्धा ट्रॅव्हल करत असाल तरी हे गरजेचं आहे. त्यानंतर चंदीगडमध्ये ऑक्सलाईटला बॅन आहे, चलन आहे डायरेक्ट, सो बेटर आहे. हे असे मी कवर्स बनवून घेतलेले ऑक्सलाईटसाठी. 50 रुपयात बनले ते, 50 रुपयाला एक, सो 100 रुपयाला पेअर 2. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे फर्स्ट एड किट. सो हे सुद्धा आम्ही कॅरी केलेलं. हे पण ॲमेझॉनला मिळेल. हे इथं MRP 150 म्हणजे 100 रुपयाला असेल मे बी. अजून काय, हां अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे हे आहे मल्टीपर्पज नाईफ. सो ह्याला पक्कडसारखं यूज करता येतं, प्लस ह्याच्यात कटर्स पण आहे 1760. हे असे काय काय कटर्स आहेत, सो याचा पण बऱ्यापैकी यूज होतो. त्याला बंद कसं करायचं हे मी वापरलं एकदाच. हे असे छोटे छोटे कटर्स आहे याच्यामध्ये. मेन तर हे ना, हे हँडी आहे खूप, सो कॅरी करायला सोपं आहे. आणि याच्यासोबतच याच्यात छोटे छोटे स्क्रूवाले जे माउंट्स असतात ते मिळतात, सो म्हणजे स्क्रू ड्रायव्हरसाठी. सो हे पण आहे बऱ्यापैकी कामाचं. हे घेतलेलं, हे ॲमेझॉनला काहीतरी 700-800 रुपयाला मला मिळालेलं. चांगलं वाटलं मला हे. हे सोडून आपण बाईकसाठी काय काय घेतलेलं ते आता तुम्हाला दाखवतो मी. सो आपण घेतलेले ब्रेक पॅड्स. सो प्रत्येक बाईकसाठी एक सेट मी कॅरी केलेला. क्लच वायर, काही जण क्लच वायर ह्याला डायरेक्टली म्हणजे गाडीतनंच राऊट करून घेतात. सो मी ते स्पितीला गेलेलं, बट पूर्ण जी राऊट केलेली क्लच वायर आहे ती माझी खराब झाली. म्हणून ह्यावेळेस मी म्हटलं की क्लच वायर कॅरी करू, जस्ट इन केस कुठे तुटली तर लावता येईल आपल्याला. टूल किट मी तुम्हाला दाखवलं, झिप टाईज मी तुम्हाला सांगितले.
सो मेन ह्याच्यासाठी आम्ही ब्रेक पॅड्स, क्लच वायर आणि कूलंट सुद्धा मी श्रीनगरला घेतलेला, कारण की मला असं वाटत होतं गाडी खूप जास्त हीट होत होती. सो मी एक एक्स्ट्रा कूलंटचा एक डबा कॅरी केलेला. आता या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही अजून कॅरी केलेल्या मेडिसिन्स. सो मेडिसिनमध्ये प्रायमरीली आम्ही डायमॉक्स कॅरी केलेली. त्याचा कोर्स आम्ही आमच्या एका म्हणजे फ्रेंडच आहे डॉक्टर, त्यांच्याकडनं कन्सल्ट करून आम्ही तो कोर्स केलेला. प्लस बेसिक्समध्ये तुम्हाला हेडेकची जी गोळी असते ती, बॉडी पेनची वगैरे जी गोळी वगैरे जे काय तुम्हाला त्रास आहे त्या सगळ्या गोळ्या तर कॅरी केलेल्याच बरं राहतील. आणि ऑक्सिजन सिलेंडर आम्ही बॅकअपमध्ये मॅनेज केलेल्या. जर तुम्ही सोलो जात असाल किंवा छोटा ग्रुप असेल जे म्हणजे बॅकअप वगैरे नाही घेते तुम्ही सोबत, तर मेक शुअर करा की जे पोर्टेबल सिलेंडर्स आहेत ते असू द्या. आता राहिला ट्रान्सपोर्टचा विषय. सो ट्रान्सपोर्टचा मी जसं बोललं, मी इकडनं जेट कार्गोज म्हणून होते त्यांच्याकडनं घेतलं. पुणे टू आम्ही श्रीनगर शिप केलेलं. सो त्यांनी मला बेस प्राईस, आता मी तुम्हाला साईडला दाखवतो स्क्रीनमध्ये. सो जी बेस प्राईस त्यांनी दिलेली, बेस प्राईस जी दिलेली ती होती 35,500 रुपये. ठीक आहे. याच्यामध्ये जसं तुम्ही इथं बघू शकता पॅकिंग चार्ज, अनपॅकिंग चार्ज, लोडिंग चार्ज, अनलोडिंग, पॅकिंग मटेरियल चार्ज सगळं इन्क्लुडेड आहे. 18% GST एक्स्ट्रा त्यांनी दिला आहे. आणि अजून एक इथं लाईन आहे की इन्शुरन्स चार्ज 3% ऑन द डिक्लेरेशन व्हॅल्यू ऑफ गुड्स, म्हणजे गाडीच्या तुम्ही जी काय व्हॅल्यू डिक्लेअर कराल त्याच्यावरती 3%. आता किती डिक्लेअर करायची हे काय त्यांनी सांगितलं नव्हतं. मी हे अज्युम करून चाललेलं की ₹1,00,000 मला काय गाडी डिक्लेअर नाही करायची, आणि माझी गाडी तशी जुनीच आहे त्यामुळे मी नाही केली एवढी. बट त्यांनी सजेस्ट केलं की थोडं हायर करा. तर मी सांगतो आता पुढचं तुम्ही आम्ही काय केलं एक्झॅक्टली. तर हे अजून डिटेलमध्ये मी सगळं नोट डाऊन केलं आहे. सो फ्रेटचे बेसिक चार्जेस होते ते आपले 35,500 रुपये, जे मी आता तुम्हाला PDF मध्ये दाखवले. त्यानंतर बॉक्स, आता बॉक्स म्हणजे हा लगेजसाठी त्यांच्याकडनं जो कोणता आम्ही बॉक्स घेणार आहे त्याचे 1,500 रुपये, किंवा प्लस आपल्याकडचं एखादं लूज युनिट असेल त्याच्यात पण तो 1,500 रुपये घेतो. याच्यात GST अजून इन्क्लूड नाही केलं आहे. बॉक्सेस झाले टोटल 10, आणि सगळं सम केलं की 10 बॉक्सेस म्हणजे 10 नग झाले. म्हणजे बॉक्सेस आणि आमचे जे काही युनिट्स असतील ते असे 15,000 रुपये झाले. इन्शुरन्स करण्यासाठी 1,300 रुपये त्यांनी सर्व्हिस चार्ज घेतला. हा हिडन होता, हे काय त्यांनी सांगितलं नव्हतं मला. सो आता सिच्युएशन अशी झाली की ह्या सगळ्यांचे चार्जेस मिळून झाले टोटल 51,800 रुपये. म्हणजे फ्रेटचे बेस चार्जेस, बॉक्सेसचे चार्जेस, सर्व्हिस चार्ज हा सगळा आम्ही जोडला की 51,800 रुपये आले. त्याच्यावर 18% लावल्यावर हा झाला आहे 61,124 रुपीज, 61,124 रुपये. इथपर्यंत ठीक होतं. ठीक आहे, मी यालाही रेडी होतो, मला काही प्रॉब्लेम नव्हता. कारण की याला जर तुम्ही डिवाइड बाय 4 केलं की 15,281 रुपये, जे आमचं बजेट आसपासच होतं आमचं. पण सीन कुठं झालं या इन्शुरन्समध्ये. सो इन्शुरन्स मला 5,400 म्हणजे 5,400 इंटू किती डिक्लेअर केले म्हणजे मी, सो ह्याची माझी डिक्लेअर व्हॅल्यू आली 1,66,000 काहीतरी. ठीक आहे, 66,600 सेम आली. शार्दूलची काहीतरी आली असेल सेम अराउंड. अक्षयची पण ऑलमोस्ट तीच असेल, 1,66 म्हणजे 1,60 असेल मे बी. आणि मानसिंग सरांची आलेली बरीच म्हणजे 3,00,000 रुपये. सो अशा व्हॅल्यूज आलेल्या. सो मानसिंग सरांनी त्यांच्या पूर्ण लगेज आणि गाडीची डिक्लेरेशन 3,00,000 केली. आम्ही 1.5 लाख म्हणजे 1,60च्या आसपास केली. हे सुद्धा मला 1,00,000 करायचे होते, त्यांनी करू नाही दिले. आम्हाला फोर्सफुली त्यांनी जास्त करायला लावलं. हा झाला दुसरा स्कॅम. ठीक आहे, स्कॅम नाही म्हणता येणार, बट मला असं म्हणायचं की हे हिडन चार्जेस आहेत जे आम्हाला फोनवरती सांगितले नव्हते. आणि काय झालं, आम्ही याच्यावर ट्रस्ट दाखवून आम्ही दुसरे शोधले नाही. म्हणजे शोधले ऑब्व्हियसली, मी गतीला ट्राय केलं, VRLला ट्राय केलं, बट गतीवाल्यांनी आम्हाला पुणे गतीने बिलकुल रिस्पॉन्स नाही दिला ना. आम्हाला एक कोटेशन आलं आहे गतीकडनं. VRLवाल्यांनी बराच रिस्पॉन्स दिला, बट त्यांचं बजेट म्हणजे आउट ऑफ बजेट होतं. वन साईडच ते अराउंड 30,000 रुपये चार्ज करत होते, जे काय सेन्सच बनत नव्हतं मला. अजून बाकीचे होते, बट मला नाही बसला ट्रस्ट. तो जेट कार्गोसोबत थोडंसं ठीक वाटलं मला, बट हेच आहे की हिडन चार्जेस खूप आहे. इथपर्यंतही ठीक होतं. आता इथं बघू शकाल तर 24,960 रुपये झाले आणि टोटल झाली 85,814 रुपये. सो पर पर्सन कॉस्ट पडली 15,281 अधिक इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स व्हॅल्यू. सो मला शार्दूलला आणि अक्षयला 20,000 पडले ऑलमोस्ट, आणि मानसिंग सरांना 25,000 रुपयाच्या आसपास पडले, जे की मला बिलकुल वर्थ नाही वाटत. आता का वर्थ नाही वाटत हेही तुम्हाला सांगतो. मी आता एक फोटो दाखवतो तुम्हाला. सो गाड्या यांनी टाकल्यात, म्हणजे काय हे अशा लिटरली एवढ्या गावठी पद्धतीने गाड्या पॅक केल्या. म्हणजे पॅक व्यवस्थित केलं, पण टाकल्या कशा बघा गाड्या, म्हणजे ठेवल्यात अक्षरशः. आणि ही जी मधली बाईक दिसते
ही आहे शार्दूलची RR310. सगळ्यात जास्त रिस्क मला हिचीच होती, तर म्हणून मला बिलकुल पटलं नाही. म्हणजे एकदम म्हणतो ना, कोंबल्या आहेत गाड्या लिटरली. सो त्यामुळे मी फुल डिसअपॉइंट झालेलो. मी हा फोटोसुद्धा कोणाला पाठवला नाही, म्हटलं आत्ता मूड नाही घालवायचा, तिथे गेल्यावर आपण बघू काय सिच्युएशन आहे गाडीची. बट हा फोटो मला आलेला, मी म्हटलं आता काय खरं नाही. हँडल बारला गाडी बांधलेली, जे एकदम नॉनसेन्स आहे बघा. इथं दिसत असेल तुम्हाला, हँडल बारला कोण गाडी नाही बांधत. हँडल बारला ठीक आहे, प्रॉब्लेम नाही आला, बट येऊ शकत होता. असा कार्यक्रम केलेला त्याने, मला बिलकुल नाही पटला. सेकंडली मी त्याला स्पष्ट विचारलेलं की बाई तुझं श्रीनगरला वेअरहाऊस आहे का? तो आहे म्हटला. त्या भरोश्यावर मी गाड्या केल्या. त्याने मला ॲड्रेस पाठवला जो ठीक वाटत, म्हणजे होता व्हॅलिड ॲड्रेस होता. बट गाड्या तिथं नाही पोचल्या. गाड्या पोचल्या दुसरीकडेच, जे आमच्या हॉटेलपासून अराउंड 30 किलोमीटर्स होतं. पहिलेचा जो ॲड्रेस होता ते अराउंड 15 किलोमीटर्स होतं, 15-20. बट जिथं त्या बहिणी गाड्या ड्रॉप केल्या ते होतं 30 किलोमीटर्स. आणि तिसरा पॉईंट मी त्याला बोललेलो, माझ्यासमोर गाडी उघडायची ती, जी काय त्याची ट्रक होती, ती ट्रकही दाखवतो. ट्रक नाही, आपला पिकअप होता, थोडासा एक्सटेंडेड बॉडीवाला होता, त्याच्यात होत्या गाड्या. आणि तेही मी त्याला बोललेलो की माझ्यासमोर गाड्या, मला म्हणजे तुझी ट्रक माझ्यासमोर उघडली पाहिजे, माझ्यासमोर गाड्या अनरॅप व्हायला पाहिजे, माझ्यासमोर गाडी खाली उतरली पाहिजे. कारण की मी प्रायव्हेट ट्रक करत होतो, ऑब्व्हियसली मी तेवढं एक्सपेक्ट करत होतो. बट ते सुद्धा नाही झालं. त्यांनी आम्ही यायच्या आधीच गाड्या उतरवून त्यांनी भाई चालू करून मोकळा झालेला होता, जे तर मला बिलकुलच खटकलं. मी चावी फक्त याच्यासाठी दिलेली त्याला की चल हां, त्याला कोणी विचारलं म्हणजे माहिती नाही श्रीनगरमधले रूल्स मला, तर मी चावी दिलेली त्याला. पण त्याने ऑब्व्हियसली चालू करून मोकळा झालेला होता, ते पण मला काय पटलं नाही. सो 2-3 पॉईंट्स आहेत, मला नाही पडली त्यांची सर्व्हिस. सो मी तर रेकमेंड नाही करत तुम्हाला जेट कार्गो. तरी सगळी आम्ही तयारी केलेली लडाख राईडसाठी. याच्यावरती अजून येतं आपलं परमिट्सचा विषय. म्हणजे आम्ही केरमा टूर्स म्हणून एक एजन्सी आहे, त्यांनी पूर्ण आमची टूर मॅनेज केलेली, बॅकअप वगैरे त्यांनी सगळं मॅनेज केलेलं, प्लस हॉटेल्स वगैरे त्यांनीच, म्हणजे सगळं आयटिनरी वगैरे सगळं त्यांनीच बनवलेली. फक्त आम्ही आमच्या हिशोबाने थोडेफार चेंजेस करून आम्ही प्लॅन केलेलं. सो परमिट्सचं पण सगळं त्यांनीच मॅनेज केलं. सो आम्हाला काय डोकं नाही लावायला लागलं. परमिटची लिंक पण मी इथं ॲड करतो, की तुम्हाला स्वतःही काढायची असेल तर इझी येते, काय एवढं हेडेक नाही मोठा, ते तुम्हाला इझिली मिळून जातील. तर या ब्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नोटिफिकेशन बेल एनेबल करा, कारण की आपल्या 2-3 दिवसातच ब्लॉग येणार आहे हा. सो तुम्ही नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला लगेच ब्लॉग आल्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.